हरिओम. भगवद्गीता बोध अध्याय 15वा. पुरुषोत्तम योग. योगदा श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 15. श्लोक क्रमांक 5. निर्मान्मोहाः जितसंगदोषः अध्यात्मनित्याः विनिवृत्तकामः द्वन्द्वैः विमुक्ताः सुखदुःखसंगैः गच्छन्ति अमूढाः पदम अव्ययम तत्. जो अहंमान्यता आणि मोह यापासून मुक्त आहे, ज्याने आसक्ती दोष जिंकला आहे, जो अध्यात्मात नित्य रत असतो, जो कामना आदी वासनांपासून निवृत्त झाला आहे, जो सुखदुःखादी द्वंद्वांच्या अतीत झाला आहे, असा ज्ञानी त्या अविनाशी परमपदाला प्राप्त होतो. श्लोक क्रमांक 3 आणि श्लोक क्रमांक 4 मध्ये सांगितल्याप्रमाणे जो मनाने संसाररूपी अश्वत्थ वृक्षाच्या फांद्या तोडून त्याच्या मुळाला, त्या परमपदाला पोहोचतो, त्यावेळी त्याच्यात जो बदल होतो त्याची लक्षणे या श्लोकात सांगितली आहेत, किंवा साधकामध्ये कोणते बदल झाले असता तो त्या परमपदाला पोचला आहे असे समजावे ते सांगितले आहे. येथे एकूण 7 गोष्टी सांगितल्या आहेत. यापैकी पहिल्या 5 गोष्टींचा परिणाम म्हणजे 6वी गोष्ट आहे, आणि त्या सर्वांचा अत्युच्च परिणाम म्हणजे 7वी गोष्ट आहे. 1. निर्माण मोहा. जो अहंमान्यता आणि मोह यापासून मुक्त आहे, अहंकार हाच आपल्या भौतिक जीवनाला मिळालेला शाप आहे, तोच आपला क्रमांक 1चा शत्रू आहे. या अहंकारामुळेच आपण स्वतःला इतरांपेक्षा कोणीतरी निराळा समजतो. आपण अनेक गोष्टींच्या मोहात पडतो. त्यामुळे आपल्या मनासारखे झाले नाही की आपल्याला आपला अपमान झाला असे वाटते. वास्तवात मान अपमान असे काही नसते. आपल्याच मनाप्रमाणे, आपल्याच मताप्रमाणे आपल्याला जे वाटते तेच झाले पाहिजे असे वाटणे हेच चूक असते. हे विश्व सर्वांचे आहे. ते परमेश्वराच्या प्रेरणेने आणि त्याच्याच इच्छेने चालत असते. येथे आपल्या मनाचा, मताचा, विचाराचा प्रश्न येतोच कोठे? तो जे देईल ते त्याचा प्रसाद म्हणून मोठ्या आनंदाने स्वीकारावे. पण हे समजून कोण घेतो? जो तो आपलीच मनमानी चालवण्याचा अट्टाहास करत असतो. यामुळे षड्रिपू निर्माण होतात. त्यांना जोपासताना आपापसात हेवेदावे, भांडणतंटे होतात, आणि या सृष्टीचा मुक्त आस्वाद घ्यायचा मूळ हेतू पूर्णपणे उद्ध्वस्त होतो. संसाररूपी अश्वत्थ वृक्षाच्या फांद्या तोडल्यावर भौतिक अहंकार, अहंमन्यता, मोह यापासून साधक मुक्त होतो. 2. जितसंग दोषा. ज्याने आसक्ती दोष जिंकला आहे. आसक्ती याचा अर्थ वासना, कामना, इच्छा, अपेक्षा असणे. संसारात अनेकविध वस्तुजगताशी संबंध येतो. या वस्तूंचा भोग म्हणजे या वस्तू वापरायला मिळाल्यावर देहादी इंद्रियांना फार संतोष मिळतो. मग या वस्तू आपल्याजवळ असाव्यात अशी आसक्ती निर्माण होते. ही आसक्ती पापाचरणाला उद्युक्त करते. माणसाचे भोग वाढत जातात. संसाररूपी अश्वत्थ वृक्षाच्या फांद्या तोडल्यावर आसक्ती नष्ट होते. एवढेच नव्हे तर आसक्तीचा दोष जिंकला जातो. याचा अर्थ भौतिक वस्तुजगताचा लोभ राहत नाही, मनातही येत नाही. देह जीवित ठेवण्यासाठी जे काही मिळत आहे तेच भरपूर आहे हे ज्ञान होते, किंवा जे काही मिळत आहे तेच आपल्याला देह जीवित ठेवायला योग्य आहे हे ज्ञान होते. 3. अध्यात्म नित्याहा. जो अध्यात्मात नित्य रत असतो. संसाररूपी अश्वत्थ वृक्षाच्या फांद्या तोडल्यावर साधक वृक्षाच्या मुळाशी परमात्म पदाला प्राप्त होतो. तो त्या प्रभूचे चरणी सेवेला रुजू होतो. त्याला एका प्रभूशिवाय अन्य विषय वर्ज्य होतात. त्याला सर्वत्र प्रभुदर्शन होते. 4. विनिवृत्त कामाहा. जो कामना आदी वासनांपासून निवृत्त झाला आहे. परमात्म पदाला प्राप्त झालेल्या साधकाचा
केवळ आसक्ती दोषच नष्ट होतो असे नव्हे, तर त्याची कामनेची वृत्तीच नष्ट होते. त्याच्या मनःपटलावरून कामना, वासना, इच्छा इत्यादींचे समूळ उच्चाटन होते. 5. द्वंद्वैः विमुक्तः सुखदुःखसंज्ञैः. जो सुखदुःखादी द्वंद्वांच्या अतीत झाला आहे. साधक सुखदुःख, पापपुण्य इत्यादी द्वंद्वांच्या अतीत होतो. त्याला जाण येते की सुख हे दुःखा एवढेच क्लेशकारक आहे, पुण्य हे पापा इतकेच भयावह आहे, नरक किंवा स्वर्ग हे दोन्हीही दोषकारक आहेत. कोणतेही द्वंद्व हे सारखेच विष असते. यास्तव परमपदाला प्राप्त झालेला साधक या द्वंद्वाच्या अतीत अद्वैत होतो. तो वजा किंवा अधिक असा कोठेही न झुकता तो त्यामध्ये शून्यात स्थिर होतो. तेथेच परमात्मपद असते. 6. गच्छन्ति अमूढः. असा ज्ञानी. वर सांगितलेल्या 1 ते 5 या श्लोकांमधील लक्षणांनी युक्त साधक ज्ञानी होतो, आत्मज्ञानी होतो, त्याला साक्षात्कार होतो. ते अत्युच्च आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर आता या विश्वात आणखी काही जाण्याचे शिल्लक राहत नाही. 7. पदम अव्ययम तत्. त्या अविनाशी परमपदाला प्राप्त होतो. असा आत्मज्ञानी साधक त्या अविनाशी अमृताला प्राप्त होतो. तो त्या परमपदावर विराजित होतो. परमात्म्याच्या चरणी त्याच्या सेवेला प्रभू कार्यासाठी रुजू होतो. हरिओम.